वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये मानवी मनाला उपदेश केलेला. मनाच्या 115व्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी एक संदेश दिलेला आहे. त्यामध्ये समर्थ असं म्हणतात, ते वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा. जनी बोलण्या सारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. समर्थ रामदास स्वामींनी ज्या ठिकाणी तत्वनिर्णयाच्या जिज्ञासेने मनुष्य चर्चा करतो तेथे संभाषणात भाग घ्यावा. मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी विनाकारण ज्ञान नसताना अनुभवाशिवाय वाचाळता व्यर्थ आहे अशा प्रकारचा संदर्भ हा 114व्या श्लोकामध्ये दिला होता. यामध्ये समर्थांनी एक पोल पुढे जाऊन वर्णन असं केले की ज्या ठिकाणी तत्वनिर्णयाच्या जिज्ञासाने चर्चा चालते तेथे संभाषणात भाग. याचा अर्थ असा आहे की सत्व आणि स्वत्व या दोन गोष्टी मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या. ज्या गोष्टीमुळे मनुष्याला स्वत्व कळतं आणि जीवनातलं सत्व कळतं. आज का आपण नातनी सत्व कुठल्या कुठल्या भाज्यांमध्ये काय सत्व आहेत असा विचार करतो, परंतु स्वत्व आणि सत्व अशा प्रकारचे जिथं संवाद होतो त्याला तत्व निर्णय असं म्हणलेलं आहे. मानवी जीवन तत्व आणि व्यवहार अशा दोन गोष्टीने जोडल्या गेलेल्या आहे. माणसं तत्ववादी असतात पण व्यवहारामध्ये तत्वाने वागत नाही. पण ज्या ठिकाणी तत्व निर्णयाच्या जिज्ञासेने चर्चा चालते की मला याच्यातून काहीतरी स्वत्व मिळणार आहे आणि सत्व माझं जागृत होणार आहे, अशा या चर्चेमध्ये संभाषणात भाग घ्यावा असं समर्थांनी म्हणले. यामुळे काय होईल, यामुळे आत्मज्ञान मिळून म्हणजे विवेकाने आपल्याला अहंकाराचं रूपांतर करता येईल. विवेकाच्या माध्यमातून आपल्याला अहंकार हा संपवता येईल. मागच्या याच्यामध्ये आपण असं म्हणलं की अहंकार हा अत्यंत घातक आहे, परंतु अहंकार जर हा वरवरचा विषय आहे, जेव्हा अहंकार एकदा मनुष्याच्या अंतरंगामध्ये जर जाऊन बसला तर त्याचा अहंभाव तयार होतो. हा जो अहंकार आहे हा विविध विचारांच्या माध्यमातून, विविध ग्रंथांच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून अहंकार दूर करता येतो. पण हा जर अहंकार निरंतरच होत राहिला, त्याचं उन्नयन झालं नाही, उन्मिलन झालं नाही, तर हा अहंकार अहंभावामध्ये जातो. आणि समर्थांचं असं म्हणणं की असा जर अहंभाव तयार झाला की विवेके अहंभाव हा पालटावा, त्यामुळं विचारापेक्षा 1000 पट अधिक परिपक्वता जेव्हा येते त्याला विवेक असं म्हणलेलं आहे. सामान्य अहंकार हा वैचारिक वाचनामुळे, वैचारिक मांडणीमुळे दूर होऊ शकतो, पण अहंकार जर हा दूर केला गेला नाही तर त्याचा तो अहंभाव तयार होतो. आणि असा अहंभाव जाण्यासाठी विवेकाची आवश्यकता असते, म्हणजे अधिक चिंतनाची आवश्यकता असते. म्हणून अहंकार खोल अंतरंगात गेला की त्याच्या अहंभावाचं दर्शन होतं. विवेकाने हा अहंभाव सुद्धा जाऊ शकतो. चांगल्या विचारामुळे अहंकार जाऊ शकतो आणि विवेकामुळे अहंभाव पण जाऊ शकतो. म्हणून समर्थाने असं म्हणलंय, विवेकाने आपल्या अहंकाराचं रूपांतर करावं. निरहंकार, अहंकाराचा दुसरा विरुद्धार्थ असा आहे निरहंकारी, की त्याला कुठल्याच प्रकारचा अहंकार नाही, स्वतःच्या देहाचा पण अहंकार नाही. अशा प्रकारे निरहंकारी मनुष्य झाला पाहिजे. त्यासाठी समर्थाने असं म्हणलंय की विवेकाच्या माध्यमातून मनुष्य अहंकारातून निरहंकारी होऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये आचार आणि उच्चार याच्या संगती असली पाहिजे. समर्थाचं असं म्हणणं आहे, जनी बोलण्या सारखे आचरावे. जसं बोलतो तसं त्यानं आचरणही केलं पाहिजे. आणि आपल्याला समूळ बदलून टाकणाऱ्या भक्ती मार्गाकडे आणि भगवंताकडे वाटचाल केली. हे जे परिवर्तन आहे ते एखाद्या व्यक्ती सांगेल परिवर्तन होईल, एखादा ग्रंथ वाचणं परिवर्तन होईल असं नाही. कुठलं ज्ञान प्राप्त झाल्यामध्ये परिवर्तन होईल असं नाही. तर मुळामध्ये भक्ती मार्गाशिवाय शक्य नाही. पण शास्त्रकारण असं म्हणलं की एखादा व्यक्ती सिद्ध असेल, सिद्धाचं सुख आणि जो मनुष्य बद्ध आहे संसारामध्ये, बद्धाचं सुख, हे दोन्ही प्रकारचे सुख हे भक्ती मार्गामध्ये. तेव्हा सिद्धाने
बद्धाणी दोघांनी निरंतर भक्ती मार्ग स्वीकारून भगवंताकडे जर गेलं तर या सगळ्या अहंभाव आणि अहंकारच्या गोष्टी गळून पडतात. म्हणून साधक नेहमीच भगवंताच्या दर्शनासाठी साधना करतो. साधकाचा उद्देशच आहे की परमेश्वराचं दर्शन व्हावं, म्हणजे परमेश्वर हा माझ्या अंतःकरणामध्ये यावून. मनाच्या श्लोकात असं म्हणलं की तरी श्रीहरी पावी जेतो स्वभाव. श्रीहरी हा तुम्हाला येऊन भेटणार नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये श्रीहरी आला तर तुम्हाला देव दिसेल असं म्हटलं गेलं. त्यामुळं संत संगतीमुळे बुद्धिभेद भेद न होता मनुष्याला श्रवणाने योग्य ज्ञान प्राप्ती होते. म्हणून संत संगती अत्यंत आवश्यक. म्हणजे साधना करताना त्या दृष्टीने मनुष्याची क्रियाशीलता, त्याची भावना आणि त्याची साधकाची बुद्धी त्या अत्यंत महत्वाची. म्हणून सतत क्रियाशील राहणं, भावना परमेश्वराजवळ असणं आणि साधकाची बुद्धी या जागृत असणं. म्हणून असं म्हणलं की निश्चात्मक बुद्धी आणि नश्वर बुद्धी. नश्वर बुद्धी क्षण परिवर्तनी. बुद्धी जर नश्वर झाली तर काय मनुष्याचा क्षणात बदल की सांगता येत. ती बुद्धी ईश्वरही झाली पाहिजे, ती नश्वर नसली पाहिजे. ईश्वर आणि नश्वर या दोन गोष्टी, त्याला शास्त्रकार आस्तिक आणि नास्तिक असं म्हणतात. नश्वर म्हणजे नास्तिक, ईश्वर म्हणजे आस्तिक. त्यामुळं त्या बुद्धीला एकदा आपल्याला जर निश्चात्मक करता आलं, ईश्वर जर करता आलं तर मग ती नश्वर होणार नाही. मनुष्य नश्वर गोष्टीच्या पाठीमागे जास्त लागतो, पण ईश्वरी गोष्टीच्या पाठीमागे लागत नाही. पण समर्थाने आवर्जून त्याचा उल्लेख केला. आणि संत संगतीमुळे बुद्धिभेद होत नाही. एखादं चांगलं काम करत असताना आपल्या आजूबाजूचे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, ते आपला बुद्धिभेद करू शकतात. परंतु संतांचं वचन जे असतं, संतांचं जे मार्गदर्शन असतं, त्यामुळे मनुष्याचा बुद्धिभेद होत नाही. ती बुद्धी निश्चात्मक राहते, ती एका अर्थानं तिचं स्खलन होऊ शकत. म्हणून श्रवणाने योग्य ज्ञानप्राप्ती होते. अशा संतांशी संवाद साधल्याने वाद दूर होतात. म्हणून त्याने असं म्हणले की तुटे वाद संवाद येथे करावा. की जिथे वाद कुठे करावा, वाद तुटला पाहिजे, संवाद निर्माण झाला पाहिजे, तिथेच आपण काहीतरी चर्चा करावी. अशा प्रकारची शंका ही संतांच्या सोबत राहिल्यामुळे दूर होतात. शंका आणि कुशंक असं म्हणलं. पण याला असं म्हणलं की अर्थपूर्ण आणि निरर्थक दोन्ही गोष्टी. म्हणून निरर्थक न करण्यापेक्षा अर्थपूर्ण मनुष्याने जगलं पाहिजे. पुढे असं म्हणले समर्थ नाही, अहंकारी माणसाची मते ही पालटत नसतात. तो दुराग्रही राहतो आणि त्याचं वर्तनही चुकीचं करतो. म्हणून विवेकाने अहंकारा विजय मिळवावा. संतांच्या सहवासात जे ज्ञान मिळते ते आत्मसात केलं पाहिजे. म्हणून आपण असं म्हणलं की संथा घ्यावं लागते. भगवद्गीता जरी आपल्याला शिकायची म्हणलं तरी संथा घ्यावं लागते. याचा अर्थ की मार्ग घ्यावा लागतो. त्याला इंग्रजीमध्ये लीड आणि फॉलो असं म्हणतात. की आम्हाला कोणाच्या मागे जायचंय हे जर पक्क असलं तर मनुष्य प्रवास करू शकतो. त्या दृष्टिकोनातून लीड फॉलो माध्यमातून, संथा या माध्यमातून सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात, तर ते आत्मसात. म्हणून संतांच्या सहवासामध्ये जे ज्ञान मिळतं ते आत्मसात करता येतं. म्हणजे बुद्धीच ते ज्ञान अहंकारावर अंकुश ठेवेल व योग्य बुद्धीनुसार मनुष्य वर्तन करेल. अहंकारावर अंकुश आला की बुद्धी ही योग्य वर्तन करते. पण अहंकार मनामध्ये असल्यानंतर बुद्धी योग्य वर्तन करत नाही, तो मनुष्य विचित्र वागायला लागतो. म्हणून बोलणे चालणे यात अंतर नाही, विसंगती राहणार नाही, याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. म्हणून बुद्धीने चालणारा मनुष्य सदाचारी असतो. तो विवेकावर ताबा ठेवू शकतो आणि वर्तनात बदल घडून आणू शकतो. परमार्थ मार्गामध्ये कोणत्याही मार्गाने जायचे असेल तर क्रियेमध्ये, वर्तनामध्ये बदल घडणे अत्यंत आवश्यक. दिनचर्या बदलावी लागेल, जीवनचर्या बदलावी लागेल. मनुष्याला जीवन जगताना आज आपण स्थिती अशी बघतो की मनुष्याची जीवनचर्या आणि दिनचर्या हिची फारकत आहे. ज्याची दिनचर्या नाही तो दीन होतो. म्हणून दिनचर्या सकाळी असते 5 ते रात्री 10. ज्याची दिनचर्या पक्की आहे त्याची जीवनचर्या चांगली असते. आणि अशा दिनचर्या आणि जीवनचर्या युक्त जगणाऱ्या माणसाचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं. आपण संत असं म्हणतो. अशा संतांच्या माध्यमातून आपलं जीवन बदलून गेलं पाहिजे. आणि म्हणून असं म्हणलं गेलं, सदाचार हा थोर सांडू न येतो. की सदाचार हा सांडण्यासारखा नाही, तो सांडू नये. जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. की समाजामध्ये जर चालायचं असेल तर नेमस्तपणाने चाललं पाहिजे. पुन्हा असं म्हणलं, मना धर्मता नीती सोडू नको. ती नीती आहे ती धर्माला अनुसरून असली पाहिजे. नीती परिस्थितीला अनुसरून नसली पाहिजे. गरीब आहे, श्रीमंत आहे, उद्धट आहे, हे काय प्रश्न.
तर ती नीती धर्माला अनुसरून असली पाहिजे. त्या पद्धतीने मनुष्याने जीवन जगलं पाहिजे आणि त्याला भक्ती मार्ग असं म्हणलेला आणि तो भक्ती मार्ग सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. एक महान पराक्रमी राजा सम्राट होता. वेळ संपला 4 मिनिटं. त्यामुळे अशा प्रकारचं चिंतन याच्यामध्ये मांडले. भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग. ज्ञानामुळं अहंता जाईल पण वागण्यात कठोरता येईल असे पण होऊ नये. आपण असं म्हणतो की एखादी व्यक्ती फार कर्मठ आहे. कर्मठ आहे, कर्म करणारी असली पाहिजे, कर्माची पूजा करणारी असली पाहिजे, कर्मयोगी असली पाहिजे, ती कर्मठ नसली पाहिजे. आता मनुष्य कर्मठ कसा होतो? तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या सॉफ्टवेअर मध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. ही अत्यंत धोकादायक गोष्ट. कारण तो प्रत्येक जो जन्माला आलेला आहे तो त्याच्या वासनेमुळे जन्माला आलेला, त्याच्या चिंतनामुळे जन्माला आलेला. त्यामुळे तो कोणाचं ऐकणार नाही. फक्त त्याच्या वासनेला एक आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये त्याला स्वतःच बसवावं लागेल. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याला आपल्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणून भक्ती मार्ग प्रेमाचा मार्ग आहे आणि ज्ञानामुळे अहंता जाईल पण आपल्या वागण्यामध्ये कर्मठता येऊ नये, कठोरता येऊ नये याची काळजी घेतली. अनेक माणसं खूप चांगलं वागतात, चांगली तपश्चर्या करतात, पण हळूहळू त्यांच्यामध्ये तो अहंभाव निर्माण होतो आणि ते कठोर व्हायला लागतात. हा ज्ञानाचा आणि अहंकाराचा काडी मात्र संबंध नाही असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणून स्नेहपूर्ण, सौदार्यपूर्ण वर्तनाने प्रत्येकाने आपल्याला आपलंसं केलं पाहिजे. आता सगळ्यामध्ये स्पर्धा आहे. कीर्तनकारामध्ये स्पर्धा आहे, प्रवचनकारामध्ये स्पर्धा आहे, शाळेमध्ये स्पर्धा आहे, राजकीय क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. पण या सगळ्या स्पर्धेमध्ये जी आपल्याला श्रेष्ठता प्राप्त झालेली आहे या श्रेष्ठतेचं मूळ कारण असं आहे की आपलं स्नेहपूर्ण वागणं आणि सौदार्यपूर्ण वर्तन, सहकार्यानं वागणं आणि स्नेहानं वागणं, असं जर आपण लोकांना आपलंसं करू शकलो तर दुसऱ्याने आपल्याशी व्यवहार जसा करावा असं आपल्याला वाटतं तसं आपण पहिल्यांदा त्याच्याशी व्यवहार केला पाहिजे. त्यातील भगवंताचा वास मनुष्याला ओळखता येतो आणि मग मनुष्य त्याला मान देतो. म्हणजे आपोआपच नैतिकतेचं आचरण, सदाचाराचं सदवर्तन आणि भक्ती मार्ग आपलाच होऊ शकतो. म्हणून समर्थाने जे असं म्हणलं, कुठे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. जय जय रघुवीर. रामकृष्ण हरी महाराज. अतिशय सुंदर सेवा झाली. सर्वांच्या वतीने आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने महाराजांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. रामकृष्ण हरी.